ना आता तेवढं न पडलं की हे आपण पाहू शकता सगळं केमिकल ओढ्यामध्ये सोडले। ही पाण्याची विहीर, या विहिरीला सुद्धा घाण पाणी आलेलं आहे। तर आपण बघू हे सफेद काय सोडले। हे बघा, हे बघा सफेद, हे वायनरीचं सगळं घाण पाणी, जी वाईन बनती, हे जे वायनरीचं पाणी आहे, हे बघा सगळं सफेद घाण पाणी याच्यात सोडले। पिण्याचं पाणी दूषित होणार आहे। आता पिण्याचं पाणी निश्चित आता दूषित होणार आहे। याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी सगळ्यांना विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे। बघू शकतो आपण आता हे सगळं केमिकल मिश्रित पाणी आहे, तुम्ही बघू शकता एकदम घाण वास येतोय। गणेश भाऊ, तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्यावरती? ह्या ओढ्याला आता स्वच्छ मगाशी पाणी होतं, आता काय तुमची प्रतिक्रिया आहे? इथं काय नाही, अतिशय वंगाळ प्रकार चालू आहे। हे केमिकलचं पाणी आहे। त्याच्या अगोदर पण आंबेगाव तालुक्यात काहीतरी असंच कांड झालेलं आहे। हा, हे दूध जे भेसळयुक्त दूध आहे ते सुद्धा इथं कमी। अवधूत, इकडे ये बघ ना, इकडे जे भेसळयुक्त दूध आहे ते ओढ्यात ओतलंय का काय केलंय ते माहीत नाही आम्हाला। अतिशय घाण पाणी या ठिकाणी आहे, हे बघू शकता तुम्ही। योग्य प्रकारची कार्यवाही या ठिकाणी झाली पाहिजे। हे हापूसबाग रोकडे वायनरीच्या शेजारी जो ओढा आहे त्या वायनरीमधून जे अतिशय घाण पाणी या ठिकाणी आलंय आणि याचं हे जे भेसळयुक्त दूध आहे ते भेसळयुक्त आता जी FDA कारवाई करतात ते कदाचित मला वाटते ते ओढ्याला सुद्धा सोडला जाऊ शकतं। याची कडक कारवाई या ठिकाणी व्हायला पाहिजे। एकदम बघू शकता तुम्ही। दादा, काय तुमची प्रतिक्रिया आहे याच्यात? नेमकी काय बघताय तुम्ही आता या ओढ्यामध्ये? काय दिसतंय? काहीतरी मिक्स आहे, हा, सफेद केमिकल काहीतरी। केमिकलचं पाणी दिसतंय ना? तुम्हाला काय वाटतंय जे आता महाराष्ट्रभर जे भेसळयुक्त दूध झालंय ते ओतून देण्याचा हा प्रकार असू शकतो का? काय सांगते नक्की त्याच्यात काय ते माहीत पाहिजे। आत्ता एक 10 मिनिटापूर्वी पाणी स्वच्छ होतं। इथं काय झालंय, ह्या ओढ्यानजीकच्या शेतकऱ्यांच्या विहिरी आहे त्या सर्व पाणी पिण्यासाठी ते वापरत असतात। आता हे जर केमिकलचं जर पाणी आलं तर आरोग्याचा धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। याची प्रशासनाने दखल घ्यायची।